आज आपण हवेचे काही गुणधर्म शिकणार आहोत। समोर तुम्हाला दिसतंय हवा भरलेला एक फुगा आहे की नाही? फुग्यामध्ये काय भरलेलं आहे? बरोबर आहे की नाही? आता हळूहळू ती हवा सोड बरं, अशीच दादा फुग्यातील। बस, व्हेरी गुड। आता मला सांगा, तुम्हाला हवा दिसली का डोळ्यांना? किंवा हवेचा एखादा रंग दिसला वेगळा? हवेचा वास आला? मग या आता छोट्याशा प्रयोगावरून आपण काय शिकलो की हवा सर्वत्र असते, पण डोळ्यांना दिसते का? हवेला रंग असतो? हवेला चव असते? हवेला वास असतो? आपण एक हवेचा अजून एक गुणधर्म बघूया। ओके, समोर तुम्हाला दिसते दोन फुगे फुगवलेले, बरोबर? आणि ते आपण एक छोट्याशा काठीला लावलेले वजन काट्याप्रमाणे। ओके, आता काय करणार नितीन? हळूच या लाल फुग्याची हवा काढ बरं। इकडे बघा, आता लाल फुग्यातली हवा हळूहळू कमी होते की नाही? आणि पिवळा फुगा खाली गेलाय, बरोबर आहे की नाही? म्हणजे पिवळ्या फुग्यामध्ये जास्त हवा आहे, म्हणजे पिवळा फुगा वजनदार आहे, बरोबर आहे की नाही? आणि लाल फुग्यामधली हवा कमी कमी होते, त्यामुळे तो हलका झालाय, बरोबर आहे की नाही? याच्यावरून आपल्याला काय कळालं? हवेला काय असतं? वजन असतं। काय असतं? हवेला वजनही असतं आणि वस्तुमानही असतं।